नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील, के.जे. मेहता हायस्कूल, नाशिक रोड. आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 16वा स्वच्छतेचा प्रकाश या भागातील भाग क्रमांक 2 म्हणजे थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्या कार्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. पेज नंबर म्हणजे पान नंबर 46वर आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे. बघा, सेनापती बापट हे एक थोर समाजसेवक होते. त्यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे समर्पित केलेले आहे याची उद्बोधक माहिती या पाठामध्ये आपल्याला दिलेली आहे. बघा, सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे करायची आणि हातात झाडू घ्यायचा आणि साफसफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. बघा, रोज आपण ज्या वेळेला सकाळी उठतो आणि आपली दैनंदिन कामे करतो, परंतु आपण जर निरीक्षण केलं की आपली आई जी आहे ती सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घर स्वच्छ करत असते. कारण आपल्या आजूबाजूला स्वच्छता असणे खूप गरजेचे आहे. आपल्या आरोग्यासाठीही ते खूप महत्त्वाचे आहे. बघा, आता आपण आपल्या आजूबाजूची स्वच्छता करू शकतो, परिसराची स्वच्छता करू शकतो, पण आपल्या मनाची स्वच्छता कशी करणार आहोत? बघा, या ठिकाणी सेनापती बापट यांना देखील असेच दिसते आहे की आपण झाडू घेऊन साफसफाई करू शकतो, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी लोकांच्या वृत्तीमध्ये बदल कसा घडून आणायचा ते फार अवघड गोष्ट आहे. बघा, गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत असत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसले काम काढले? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. बघा, म्हणजे या ठिकाणी गावकरी देखील काय म्हणतायत की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे अशांनी स्वच्छतेचं हे वंगाळ म्हणजे घाणेरडं काम करू नये. स्वच्छतेचं काम हे माणसाने स्वतःसाठी न करता संपूर्ण समाजासाठी करणं देखील गरजेचं असतं. बघा, आता या ठिकाणी तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांनी म्हणजे शिक्षण ज्यांनी घेतलंय त्यांनी अशी कामं करायचीच नाही का, असा त्याचा अर्थ होतो. मग सफाईच्या कामात वाईट काय आहे असं त्यांनी त्यांना विचारलं. पण असले हलके काम, गावकरी परत प्रश्न विचारता, हे हलकं काम आहे, म्हणजे जे अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी अशी कामं करावीत असं या लोकांचा म्हणण्याचा मतितार्थ आहे. बघा, जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही आणि कोणतंही काम उच्च दर्जाचं नाही. स्वच्छता मोहिमेमध्ये तुम्ही देखील सामील व्हा असं या ठिकाणी तात्या त्यांना म्हणतायत. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती त्यांना दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे देखील सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले देखील, तात्या, तू विलायतेहून शिकून आलेला आहे, म्हणजे परदेशातून शिकून आलेला आहे, आणि हे असं काम का सुरू केलं आहेस? काय झालं आहे दादा? माझं काही चुकलं आहे का असं तात्यांनी त्यांना विचारलं. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंसही, पण आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं ठरवलंयस की नाही असं दादांनी विचारलं. बघा, वडिलांना साहजिकच अपेक्षा असणार आहे की मुलगा आपला परदेशातून शिकून आलेला आहे, विलायतीवरून शिक्षण घेऊन आला आहे, म्हणजे तो कुठेतरी योग्य अशी नोकरी करेल आणि आपला जो काही संसार आहे तो पुढे चालवणार आहे, नोकरी करेल आणि छानपैकी आयुष्य जगेल. परंतु या ठिकाणी सेनापती बापट यांची समाजासाठी स्वतः काहीतरी करण्याची धडपड आपल्याला दिसून येते आहे. स्वच्छता करून लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे. परंतु वडिलांची इच्छा वेगळी आहे की वडिलांना वाटते की आपला मुलगा परदेशातून शिकून आला आहे, म्हणजे तो ही अशी कामं करण्यापेक्षा
स्वतःचा विकास हा घडवण्याचा प्रयत्न करेल. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचंय अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतले ती एक देशसेवाच आणि आता त्याच हातात झाडू घेतलाय, तीही देशसेवेसाठीच. म्हणून तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली आहे देशसेवा, असं दादांनी त्यांना विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करतात. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यावर दादा तरी काय बोलणार. सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला. बघा, डॉक्टर अनिल गोडबोले यांनी सेनापती बापट यांच्या कार्यावर हा प्रकाश टाकलेला आहे की स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी सेनापती बापट हे आपल्या वडिलांना देखील निरुत्तर करता आहेत की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेतलेलं आहे, स्वच्छतेसारखी कामं करण्यापेक्षा छानपैकी नोकरी करावी आणि आरामात आयुष्य जगावं. परंतु सेनापती बापट यांना हे पटलेलं नाही आहे आणि ते जे स्वतः त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की स्वच्छतेचं महत्त्व त्यांना स्वतःला पटलेलं आहे, पण जगाला देखील, समाजाला देखील पटवून द्यायचं आहे. यासाठी ते सतत कार्य करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांचं कार्य हे अतिशय मोलाचं आहे. बघा, आता या पाठातले आपण शब्दार्थ बघूया. दैनंदिन म्हणजे रोजची, उरकली म्हणजे संपवली, वृत्ती म्हणजे स्वभाव, कुजबूज हळू आवाजातील बोलणे, वंगाळ म्हणजे घाणेरडे किंवा वाईट, हलकं काम, कमी दर्जाचं काम, मोहीम, उपक्रम, पूजक, उपासक, पूजा करणारा, सर्वव्यापी, सर्वत्र असलेला, झाडी म्हणजे झाडतो, अबोलपणे न बोलता, राबवले, काम केले. या पाठामध्ये टिपा आहेत त्या बघूया. विलायत म्हणजे विदेशी देश. सशस्त्र क्रांती, शस्त्राच्या बळावर राजसत्ता बदलण्यासाठी केलेला उठाव. आणि देवाची बैठक म्हणजे पूजा करून देव ठेवण्याची जागा. धन्यवाद.